याला चॅलेंज नाही बरं का, कुठेच याला चॅलेंज नाही. कारण 200-200 वर्षापूर्वी जर परमेश्वर सांगत असेल की पुढील भविष्यातल्या 2 ते 3 सहस्त्रकांमध्ये काय काय होणार आहे आणि त्या गोष्टी तो घडवून आणतो. यत्किंचित इतका तिकडे बदल नाही. हे जगाने पाहण्यासारखं आहे. आपण विश्वास नाही तर सोडाच, जगाने देखील तपासलं तर ते हेच म्हणतील, जसं राजा कोरेश ज्या दानियेलला भेटला आणि जेव्हा त्याला सांगण्यात आलं, बाबा तुझ्याबद्दल 200 वर्षांपूर्वी आमच्या ग्रंथात लिहून ठेवलंय, यशाच्या पुस्तकामध्ये तुझं नावासह तू येणार आणि आम्हाला गुलामगिरीतून मुक्त करणार आणि यरूशलेमेचं मंदिर बांधण्यासाठी किंवा यरूशलेमेमध्ये सेवेसाठी तो आम्हाला सोडणार, तो तूच अभिषिक्त राजा आहेस. काय चक्रावला असेल तो. एका त्यांच्या परमशक्तीवर विश्वास ठेवणारा एक अग्नीचा उपासक असा कोरेश, एका निर्मितीचा, ज्यांनी निर्माण केलं देवानी सगळं काही, त्या निर्माण करण्याच्या एका निर्मितीचा उपासक अखिल पृथ्वीचा जेव्हा शासक होतो आणि त्याला जेव्हा सांगण्यात आलं की तुला आधीच आमच्या परमेश्वराने निवडून घेतलं होतं आणि तुला अनॉइंटेड वन असं म्हटलं होतं आणि हे सगळं घडलं की तू येणार, असे सगळं घडतं, काय वाटलं असेल तर किती हा सत्य देव आहे. पण त्याचं तारण झालं का, हा एक प्रश्न आहे. हो की नाही. सत्य किती स्पष्ट आहे, स्पष्ट असं अर्शाहून स्पष्ट असं दिसणारं सत्य बायबल सांगतं. जी 2000 वर्षानंतर होणार आहे ते सांगतो. ते जसं तसं घडतं. 4 वेगवेगळ्या साम्राज्य येणार आहेत. कोणानंतर कोण येणार आहेत, ते कसे असतील, कोण कोणाचा पराभव करणार आणि कशा प्रकारे ते सत्ता गाजवतील, हे सगळं सांगणारा देव आहे. हो की नाही. आणि त्यात देव सत्य ठरतो तरी देखील एक स्वभाव नाही का मनुष्याचा, एक थोडा वेळ गेला की आपण काही गोष्टी विस्मरणात जातो. खरंच विस्मरणात जातात. आता मी त्याच गोष्टी घेऊन आता नाही का, तुम्ही विस्मरणात जायच्या अगोदर थोडस सांगतोय की नबुकदनेस्सर राजाला हे स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थच नाही, स्वप्न काय आणि स्वप्नाचा अर्थ काय हे दोन्ही सांगण्यासाठी त्यांनी चॅलेंज सर्व मांत्रिक, यांत्रिक, ज्योतिषी, ज्ञानी, खगोलशास्त्रज्ञ, तारा मंडळाचा अभ्यासक सगळ्यांना त्यांनी चॅलेंज दिलं होतं, नाहीतर तुम्ही संपलात. त्यावेळेस आपले 4 हिरो सीनवर येतात. दानियल, ओके नाही, हनन्या, मिशाएल आणि आजऱ्या. बरोबर आहे ना. अहो शद्रक मेशक आले लोकांचीच खरी नावं मी घेतली आधी. आता तुम्ही पीटर जॉनच म्हणलं, मी काय करायचं. मी घेतलं होतं सुभाष, दीक्षा, अमृता असं म्हटलं होतं. पण तुम्ही म्हणालात नाही नाही जॉन, रीटा, मोना असं काहीतरी म्हणाल. तसं नाहीये. जॉन, रीटा, मोनाचा पण देव एकच आहे. सुभाष, अमृता, दीक्षाचा पण देव तोच आहे. अखिल विश्व ज्यांनी बनवलं तो एकच देव आहे. नावं काही असू देत, धर्म कुठलाही असू देत, विश्वास कुठेही वागा, पण बनवणार एकच आहे. तपासून पहा, प्रत्येक वेळी एकच सत्य आढळेल की ख्रिस्त हाच एकमेव प्रभू आहे. आणि या नबुकदनेस्सराला जेव्हा सगळं सांगणारे हे 4 हिरो समोर आले, चौघांना उत्तर दिलं होतं देवांनी. दानियल सांगायला गेला, लक्षात ठेवा, लीड करायला गेला. प्रार्थनेचं उत्तर चौघांचं मिळालं. सुंदररित्या आपण पाहिलं, अद्भुतरित्या देवाने रिव्हील केलं. म्हणजे हे सगळं रिव्हील केल्यानंतर त्याचं काय प्रतिक्रिया आहे बाबू. 2रा अध्याय 46 ते 49 वाचा कोणीतरी. महान सम्राटचा राजा सम्राट नबुकदनेस्सर, ज्याला त्या दिसलेल्या दृष्टांतातील जे सोन्याचं शिर आहे ते नबुकदनेस्सराला म्हटलं होतं की हे शिर तू आहेस.
साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच्या पुढे नैवेद्य ठेवून त्याला धूप दाखवा अशी आज्ञा केली. राजाने दानियालास म्हटले, तुमचा देव खरोखर देवादी देव. दीक्षा बरोबर आपण हे देखील म्हणूया सगळे म्हणा, तुमचा देव खरोखर देवादी देव राजराजेश्वर आहे आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्य प्रकट करणारा देव आहे. क्या बात आहे. टाळ्या वाजवा जरा. राजाच्या तोंडून त्याचं सत्य वधवून घेणारा देव आहे. काय म्हणतो तो? देवादिदेव राजराजेश्वर रहस्य प्रकट करणारा तुमचा देव आहे. पुढे 48. मग राजाने दानियालास थोर पदात चढवले, त्याला मोठमोठी इनामे दिली, त्याला सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्याला बाबेलच्या सर्व ज्ञानांच्या प्रमुखांचा अध्यक्ष केले. राजाने दानियालाच्या विनंतीवरून शद्रक, मेशक व अबेदनगो ह्यांना बाबेल परगण्याचा कारभार सांगितला, पण दानियल राज दरबारी असे. विधर्मी राजा शेवटी जो आता सगळ्यांना मारायला उभारला होता, जेव्हा हे सगळं सत्य जसंच्या तसं त्याचं स्वप्न सांगून त्या स्वप्नाचा अर्थ येणारे राजे, त्यावेळेसची ती भविष्यवाणी होती. आज आपण इतिहासात बघतो की सिकंदर होऊन गेला, कोरेश येऊन गेला, पर्शियन किंग मेदी पर्शियचा राजा, मग ग्रीक आलं, मग रोमन्स आले. रोमनच्या काळात प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं ठरलेलं होतं, कारण रोमन्स जोपर्यंत क्रूस खांबावरील शिक्षा चालू करत नाहीत ते ऍक्च्युअली पर्शियनच आहेत. पर्शियन शिक्षा आहे ती अगदी लोकांना दिसावी आणि लोकांच्या मनामध्ये झडप भय निर्माण व्हावं असा तो मृत्यू होता क्रूस खांबावरील. त्याच नाही का कंटिन्युएशन रोमन्सने केलं आणि ते नाही का जिथून मेन रस्ता आहे तिथून येणाऱ्या जाणाऱ्या ठिकाणी ते क्रूस खांबावर लटकवायचे. ख्रिस्त बरोबर वेळी आला, पण हे सगळं काय आधीच सांगून ठेवण्यात आलं. ज्यावेळेस त्या मूर्तीवर जो दगड पडला, तो दगड पडल्याचा समय ते क्रूस खांबावरचा समय नाही. दगड पडण्याचा समय अजून यायचा आहे. तो 10 बोटे जे लोखंड आणि माती मिश्रित आहे ते राज्य अजून स्थापित व्हायचं आहे, पण त्याची सुरुवात झालेली आहे. प्रियांनो, ती 10 राज्य एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे. शेवटचा समय जवळ आलेला आहे. जे आतापर्यंत आपले पणजोबा खापर पणजोबा सांगत आले, आपण ऐकत आलो की आता तो समय आहे. तुम्हाला खरं सांगू, समयाबद्दल आपण बघूया. देवाचा समय आणि आपला समय खूप म्हणजे तुम्हाला ते जेव्हा जाणवेल ना, तुम्ही म्हणाल हा मग कधी पण येऊ शकतो. कारण देवाचा समय आणि आपल्या समयामध्ये खूप आहे, कारण तो समयाच्या परे आहे, टाइमच्या बियॉन्ड आहे. टाइम नाहीये त्याच्यात, तो बनवलाय त्यांनीच, वेळेला त्यांनी बनवले. हे सगळ्या गोष्टी तर तुम्ही अज्ञानामुळे माणसाचा नाश होतो प्रियांनो. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की कधी किती दिवस झाले ऐकत आहे, प्लीज ते येणार आहे आम्हाला येतच आहे. पुत्र बसलेलाच आहे सिंहासनावर, फक्त पित्याची आज्ञा व्हायची, देवदूतांची वाणी व्हायची, तुतारी वाजवायचेच आहे. नुसतं बिगुल वाजला रे वाजला की ख्रिस्त येणार आहे. तो आता असा येणार नाही प्रियांनो, त्याच्या हातात तलवार असणार आहे. तो असाच येणार नाही, तो नाही का यावेळेस योद्धा म्हणून येणार आहे, न्यायाधीश म्हणून येणार आहे. नाही का जगाचे न्याय करण्यासाठी परत एकदा त्याची एंट्री पृथ्वीवर आहे, पण आता आकाशात घेण्यासाठी आपल्याला जे येणं आहे ते खूप समीप आहे. कारण या 10 देशांची रचना व्हायला सुरुवात झालेली आहे, ते समय यायचं आहे. पण हे संपूर्ण स्वप्न ज्यावेळेस या राजाने ऐकलं, खरं जसंच्या तसं, मी एक शब्द न सांगता जसंच्या तसं सांगितलं. या राजाचा परम परमेश्वर मर्डूक हा देव होता. मर्दूक म्हणजे त्यांचा असा देव की ज्याच्यावर त्यांची श्रद्धा अशी होती की तो त्यांचं सगळं विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे सगळं, आणि तो नाही का शेतकीचा देव आहे, तो संरक्षणाचा देव आहे, तारामंडळावर ज्याची सत्ता आहे असा तो देव आहे. त्याच्यासोबत बघा ड्रॅगन दाखवलेला आहे आणि त्याच्या ड्रेसवर तारे आहेत सगळे, आणि त्याच्या हातामध्ये नाही का एक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे हत्यार आहेत त्या ठिकाणी दाखवलेला, पण ते बघत नाहीये. आणि त्याचा मुलगा नबू, जे दैवतांची भविष्यवाणी लिहिणारा नबू, तर हे सगळ्यांवर श्रद्धा असलेल्या अनेक दैवतांना
पूजणारे हे लोक होते, अनेक दैवत. त्यातला हा प्रमुख दैवत मर्डूक, त्याचा हा उपासक नबूखदनेस्सर, तो म्हणतोय की नतमस्तक होतो आणि म्हणतो तुझा देव खरोखर देव आहे, तो देवादिदेव आहे, राजराजेश्वर आहे. वाव, त्यांना विश्वास बसतो त्यात. काहीतरी अकल्पित घडल्यानंतर, अशक्य गोष्टी शक्य झाल्यानंतर विश्वास सगळ्यांनाच बसतो. किती धन्य आहात तुम्ही. अनेकांच्या जीवनात तर असं काही मोठा चमत्कार घडला पण नाही, ज्यांना फक्त ख्रिस्ताची सुवार्ता कळली आणि न पाहता विश्वास ठेवला. तुम्ही ग्रेट आहात. माझं स्वतःच धन्य आहात तुम्ही, धन्य आहात. त्या ख्रिस्ताला डोळ्यांनी पाहिलं पण नाही हो, ऐकून तुम्ही विश्वास ठेवला. अनेक जण छेडतील पण तुम्ही नाही पाहिला तुमच्या देवाला. न पाहणाऱ्या देवावर विश्वास ठेवता, तोच एकमेव देव म्हणता. एक दिवशी सगळे भेटतील आपल्याला, पण अब्राहमाच्या उराशी भेटतील का तर श्रीमंत माणूस जे अधोलोकामध्ये अग्नीच्या तप्त भट्टीमध्ये तिथे भेटतील. दिसणार आपण एकमेकांना. प्रार्थना करा की आपला दुश्मन सुद्धा त्या ठिकाणी दिसू नये, कारण ज्या वेळेस तुम्ही वर असणार आहे ना प्रियांनो, त्यावेळेस तुम्ही या मानवी स्वभावापासून खूप दूर असणार. तुमचा जीव सोबत असेल पण मानवी स्वभाव सगळे बाजूला असतील. त्यावेळेस दया येईल त्या माणसाची, पण अनंत काळाच्या अग्नीत जळत त्याला पाहण्यापेक्षा आत्ताच मोठं मन करून त्याला क्षमा करून ख्रिस्ताकडे ना, ख्रिस्तानुवर्तन दाखवून ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न आज देखील करा. तुमचे बॉस असतील, तुमच्या कामावरचे लोक असतील, शेजारचे असतील, त्रास देणारे असतील, प्रार्थना करा त्यांच्यासाठी. पण आज त्यांना आपण नाही का, डोक्यात बसलेले लोक असतील त्यांना आपण कधी क्षमा करणार नाही असे दिसला की सनक भरते, असे काही लोक असतील. पण तरी देखील आज मी म्हणतो दया करा त्यांच्यावर, दया. कारण ते अनंत काळासाठी जेव्हा जळतील ना, तर तुम्हाला पदोपदी एक असं नाही का गिल्ट फील होईल, ज्याला नाही का सांगायला पाहिजे होतं. माझी अशी कुठली नाही का ॲटिट्यूड, मी असा माझा कुठला असा गर्व होता की ज्याच्यामुळे मी माफ करू शकलो नाही. ख्रिस्ताला पाहायचं फक्त. त्याने तर काहीच केलं नव्हतं, त्यांनी सगळ्यांचे पाप घेतली आणि त्यांनी क्षमा केली. त्याला जर पाहिलं ना, मग आपली सगळी नाही का ॲटिट्यूड, गर्व सगळं पण निघून जातं. त्या इतका ॲटिट्यूड राहणारा तो राजा साष्टांग दंडवत घातला आणि त्यांच्या दैवताप्रमाणे त्याला म्हटलं नैवेद्य याच्या समोर आणा, म्हणून ह्याची पूजा करा. हे महान महाराज आहेत ज्यांनी आमच्या दर्शनाचे अर्थ सांगितला, मला दर्शन झालेलं स्वप्न सांगितलं त्यांनी, या महाराजांना नैवेद्य द्या, दाखवा. अशीच पद्धत आहे ना आजकाल. मी पण तुमच्या सगळ्यांच्या भविष्यवाणी सांगितलं तर बाबा सुभाष म्हणून इथेही काहीतरी चालू ही पद्धत आहे जगाची. लगेच ग्रेट हिरोज त्यांनी महिमा कोणाला दिला? आपला देव, महान परमेश्वर यावे देवाने आम्हाला रिव्हील केलेला, आम्ही कोणीच नाही. तो जिगर पाहिजे. श्रेय घ्यायला आपण लगेच आतुर असतो, पण श्रेय देवाला देण्यासाठी सदैव तत्पर राहा. देव तुम्हाला उंच दिल्याशिवाय राहणार. कुठे गेले हे? कोण होते? IAS अधिकारी होते. एक IAS IPS अधिकारी होती, ट्रेनिंग झाली होती प्रॉपर त्यांची, ज्ञानी लोकांमध्ये गणना व्हायची, छान बंगलो असेल, नोकर चाकर असतील, आणि चॅलेंजिंग जॉब मधून जेव्हा आतून बाहेर नाही का आतून बाहेर पडले त्यावेळेस डायरेक्ट पंतप्रधान झाला. डायरेक्ट जेवढी सत्ता बाबेलची होती पृथ्वीवर, जवळजवळ त्याची सत्ता होती, त्या संपूर्ण सत्तेचा मालक झाला दानियल. ह्याच्यात दिल्याने तुम्ही कल्पना करा, कल्पना. सर्व बाबेलवर त्याची सत्ता होती. तो ज्याला पाहिजे तेव्हा कोणालाही जेलमध्ये घालू शकत होता, ज्याला पाहिजे तेव्हा रिलीज करू शकत होता, जे पाहिजे ते टॅक्स लावू शकत होता, जे पाहिजे तो करू शकत होता. ती तो म्हणेल ती दिशा होती. काय बघा, एक साधा IAS अधिकारी डिरेक्टली, नो इलेक्शन, डायरेक्ट सिलेक्शन, डायरेक्ट पंतप्रधान, डायरेक्ट. देवाचा असाच प्रकार. काय बघा काय होतं. आणि तो किती चांगला आहे ना दानियल.
त्याच्याबद्दल शिक्षण घेत राहिला. इतका चांगला आत्म्याचा माणूस आहे, इतका चांगला सोल आहे तो दानियल. त्याच्यापासून शिकलात तर तुमचं जीवन बनवलं. अर्थात त्याला ख्रिस्तानेच बनवलं. ख्रिस्त दर्शवतो, काही ठिकाणी मंडळीला पण दर्शवतो. तुम्ही त्याच्याकडे त्याला फॉलो केलं. जिजसचा अशी एक महान क्रिया नाही का, तो कृती आहे दानियल, की त्याला फॉलो नाही. खरंच खूप चांगला सोय. तो पंतप्रधान झाला रे झाला, त्यांनी तिघांना विसरलं नाही. बॉस हे मेरे खास आहे, अरे तूच पंतप्रधान आहे बाबा, ज्याला कुठे नेमायचा नेम चाल. आता जे खालच्या प्रांत अधिकारी म्हणून होते त्यांना डायरेक्ट मोठ्या पदावर त्यांनी उद्धारांना नाही का, कुठेतरी तहसीलदार वगैरे असते, डायरेक्ट प्रांत म्हणून त्यांना नेमण्यात आलं. मोठा अधिपती म्हणून त्यांना देखील नेमणूक झाली. चला तुम्ही या एरियाचे अधिपती, या एरियाचे अधिपती, या एरियाचे अधिपती. सगळे प्रॉपर डेझिग्नेशन होते बरं का. त्याच वेळी चांगला राज्यकारभार चालायचा, कारण साम्राज्य खूप मोठं पसरलेलं होतं. इजिप्त, इंडिया, इकडून तिकडून जे टॅक्स यायचा राजाकडे, त्या सगळ्यांचा हिशोब पाहणं, तिकडचं राजाबरोबर कॉन्टॅक्ट ठेवणं. त्यावेळेस फॅक्स मशीन वगैरे काय नव्हती, परंतु मला वाटतं की कशा पद्धतीने कारभार दानियल पाहत असावा. एक आश्चर्याची गोष्ट आहे की दानियल इथून राजाचं काहीतरी एखादा मेसेज पूर्ण साम्राज्यामध्ये पोहोचवायचं असेल तर दानियलला काय काय करावं लागत असेल, किती मोठी यंत्रणा तो राबवत असेल, काय त्याचा नाही का, त्याला किती लोक घाबरत असतील आणि तितकेच लोक जळणारे पण असतील. आम्ही इथले भूमिपुत्र, या राजाच्या जमातीतले आम्ही याच्या जातीतले, याच्या धर्मातले, हा कोण कुठला आला, याला कैदी म्हणून आणलं होतं आणि हा आता आमच्यावर आणून ठेवलेला आहे, असं म्हणणारे पण असतीलच. हो ना, हो की नाही? याच गल्लीतले जीवन काय होतं मला माहित होतं. पास्टरने याला लीडर बनवून, हा कसा वागतो बाहेर पास्टर काय माहित तुम्हाला, पण तुम्ही याला लीडर बनवला, आता आम्ही काय करायचं. होतं असं. जळणारे कमी होत नाही. एखादी मोठी पोस्ट मिळाली की प्रेम करणारे जळणारे म्हणतो आपण कधी कधी. उपहास आणि प्रेम करणाऱ्यांची संख्या ऑटोमॅटिक वाढते. मी अनेकांना म्हणतो पंतप्रधान आता कोणता असू दे कुठल्याही देशाचा, तो झाला रे झाला की अकारण जळणारे तयार होतात. अकारण उगीच असं त्याची प्रत्येक कृतीवर नाही का कॉमेंट करणारे तयार होतात. कारण त्यांना माहिती आहे की मी याच्यावर कमेंट केलं की मी मोठा होणार आहे, मला लाईक्स मिळणार आहेत, मला लोक पाहणार आहेत, असेही असतात लोक. पण एक प्रत्येक अधिकार हे फक्त देवाकडून आहेत. इथं या चर्चमध्ये लीडर्स नेमलेत ना, पास्टरने नेमलेले नाही, ते देवाने नेमलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही आदर तितकाच करा. कारण जेव्हा केव्हा तुम्ही लीडर्स अँड पास्टर्स बद्दल बोलता, जेव्हा कुठल्या देशाच्या अधिकाऱ्यांविषयी बोलता, जेव्हा कुठल्या मंत्र्याविषयी बोलता, तुम्ही डिरेक्टली चॅलेंज करता देवाच्या अपॉइंटमेंटला. तुम्ही लायकी काढू नका त्याची, तुम्ही प्रार्थना करा त्याच्यासाठी, जे आपण आता शेवटी करणार या देशासाठी. कारण निर्भय 29 मध्ये म्हणते की या ज्या भूमीत राहता त्या भूमीचं हित पाहणं, त्याच्यासाठी हित चिंतन हे तुमचं हित आहे. जर आपलं स्वतःचं कल्याण करायचं आहे तर या भूमीसाठी आधी प्रयत्न करायचे ते राहतात. म्हणून त्या अधिकाऱ्यांना बदलण्याचं नाही का, त्याचं अंतःकरण बदलण्याचं सामर्थ्य मागा देवाकडे, त्याच्यासाठी प्रार्थना करा. तर लीडर्समध्ये काय उणीवा असतील, पास्टर्समध्ये काय उणीवा असतील तर गुडघ्यावर प्रेयर करा, देवाला म्हणा की यांच्यात चांगले चेंजेस येऊ. हे काम आहे. आता दानियल पंतप्रधान झाला, हे दोघं मोठे अधिपती झाले आणि गोष्ट किती छान एंडिंग झाली ना दुसऱ्या अध्यायाची. आज आपण बघणार आहे, तुम्ही सगळ्यांना सांगितलं होतं. तिसरा अध्याय वाचून घ्या, वाचूयात. असं 1 ते 12 कोणीतरी. पुढे काय घडतं, स्टोरी कंटिन्यूज. नबुकदनेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली. तिची उंची 60 हात व रुंदी 6 हात होती. तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दुरा नामक मैदानात केली. ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजानं स्थापली होती, तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यांना बोलावणे केले. तेव्हा राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी हे नबुकदनेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास
एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले. मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हाला आज्ञा होत आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, विना, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुकदनेस्सर राजाने जी सुवर्ण मूर्ती स्थापिली आहे तिच्या पुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावेत. जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेव्हा शिंग, बासरी, सतार, सारंगी, विना वगैरे वाद्यांचा ध्वनी कानी पडताच निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी नबुकदनेस्सर राजाने स्थापलेल्या त्या सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातले. यावर कित्येक खासदारांनी राजाकडे जाऊन यहुद्यांवर दोषारोप केला. ते नबुकदनेस्सर राजाला म्हणाले, महाराज चिरायू वहा. महाराज, आपण हुकूम केला की शिंग, बासरी, सतार, सारंगी, विना, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावे आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे. पण आपण बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रक, मेशक, अभेदnego या नावाचे कोणी यहुदी आहेत. त्यांनी महाराज आपली पर्वा केली नाही. ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीची पूजा करीत नाहीत. हे ऐकून प्रेज द लॉर्ड, हालेलुया. स्टोरी बहुतेक करून सगळ्यांना माहित आहे, बरोबर ना? माहीतच आहे. आणि ते पाया पडले नाहीत, वाकले नाहीत, त्यांनी गुडघे टेकले नाहीत आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं, बरोबर. स्टोरी कुठून कंटिन्यू होते बघा. ज्यावेळेस हे सगळे पंतप्रधान होतात, अधिपत्य होतात आणि मग तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीचं पहिलं वचन काय सांगतं बघा. नबुकदनेस्सर राजाने पुढे काय केलं, सुवर्णाची एक मूर्ती केली. तिची उंची 60 हात व रुंदी 6 हात होती. तिची स्थापना त्यांनी बाबेल परगण्यावरती दुरा नामक मैदानात केली. प्रियांनो, ही मनुष्याचा स्वभाव म्हणावा लागेल का त्या व्यक्तीचाच फक्त स्वभाव म्हणावा लागेल? ज्या देवाला तो आत्ताच म्हटला होता नाही का काही दिवसांपूर्वी, देवाधिदेव राजराजेश्वर तुमचा देव खरा देव आहे असा म्हटलेला, पुन्हा काही काळ गेला. आता दुसऱ्या अध्यायातील आणि तिसऱ्या अध्यायामधील लगेचच घडलेली घटना नाही आहे. बायबल अभ्यासकांच्या मतानुसार 10 ते 20 वर्ष गेली. किती? 10 ते 20 वर्षांचा काळ आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायातल्या पहिल्या वचनामध्ये. तरी 10 ते 20 वर्ष दानिएलाने उत्तमरित्या राज्य केलं. त्याचबरोबर हे शद्रक, मेशक, अबेदnego ज्या परगण्यावर यांना नेमलं होतं त्या परगण्यात त्यांनी उत्तम काम केलं होतं. चांगलं काम करत असताना तसं नबुकदनेस्सराच्या बाबतीत घडलं. त्याला विसर पडला. ज्या देवाला त्यांनी आत्ताच गौरव दिलं होतं त्या देवाचा त्याला विसर पडला आणि सगळ्यात मोठी चूक त्यांनी कुठली केली माहिती आहे का? स्वप्नाचा अर्थ सांगत असताना सांगितलं होतं की शीर सोन्याचा आहे, पण तिथून जे धड सुरुवात होतं, छाती आणि 2 हात, हे कशाचे होते? रुपयाचे, चांदीचे. म्हणजे तुझ्या राज्यानंतर एक राज्य स्थापित होईल, ते मेदी आणि पारशीचं, एक मेदी आणि एक पारशीचं दाखवणं, 2 हात, आणि ते तुझ्यापेक्षा बळकट असेल, सोन्याहून स्ट्रॉंग, पण प्युरिटीमध्ये कमी, प्युरिटीमध्ये कमी, मूल्यामध्ये कमी, पण ताकदीमध्ये जास्त, असं राज्य स्थापन होईल. आणि या सत्य गोष्टीलाच त्याने चॅलेंज केलं. म्हणजे माझी सत्ता एक ठिकाणी सीमित होणार आहे हेच त्याला मान्य नव्हतं. त्यांनी अख्खीच्या अख्खी सुवर्णमूर्ती बनवली. मी फक्त शीर कशाला बनवू? माझी सत्ता अजरामर राहील, माझी सत्ता संपणारच नाही. बाबेलच्या साम्राज्य अखिल विश्व असेपर्यंत, नाही का पृथ्वी असेपर्यंत राहील, असं त्याला कुठेतरी दर्शवायचं होतं. देवाने चॅलेंज, देवाने दिलेलं दृष्टांतला चॅलेंज. तुला फक्त लिमिट दिलं होतं की तू शीर आहेस आणि तुझी सत्ता एक काही ठराविक काळानंतर 2 राजे येतील एकत्र आणि ते दोघं मिळून एक आक्रमण करतील आणि त्यावेळेस तुझ्या सत्तेचा नायनाट होईल आणि ती सत्ता स्थापन होईल आणि त्या सत्तेचाही अंत होईल. ग्रीक साम्राज्य येईल, सिकंदर येईल आणि तो सगळं जग जिंकेल. त्यावेळेस हे साम्राज्य देखील निघून जाईल. प्रियांनो,
इथं काही वाद्यांची पण नावं दिलेली आहेत नाही का. 6 वाद्य आहेत एकूण. इंग्लिशमध्ये खूप चांगलं आहे म्हणजे त्या 3 वाद्यांची नावं ग्रीक मधून आलेली आहेत. मग असंही चॅलेंज बायबलला करणारे लोक आहेत की ग्रीक सत्ता अजून यायची होती, मग ग्रीक शब्द कुठून आले. मग बायबलचं हे लिखाण त्यांची सत्ता स्थापन केल्यावर केलं का नाही. ग्रीकचा इतिहास 1100 वर्षापासून आहे. म्हणजे ग्रीक राज्य त्याच्या ठिकाणी होतं, पण बाबेलची सत्ता अखिल पृथ्वीवर होती. लक्षात येते. ते देखील कुठेतरी अंडर असतील, पण नंतर ते उगम पावले मोठे होते, त्यांनी सत्ता काबीज करायला सुरुवात केली. पर्शियन राज्य देखील होतं, जे ते राज्य होते, पण अखिल पृथ्वीवर जास्तीत जास्त मॅक्सिमम जिथं साम्राज्य आलं ते पहिल्यांदा बाबेल आलं. आणि बाबेल हे पुन्हा अंतसमय देखील दिसणार आहे. आपण पुढे जाऊन प्रगटीकरणात बघणार आहे. बाबेललाच हे शेवटचं ख्रिस्त विरोधकाचे राज्य आहे, ते बाबेल प्रमाणेच असणार आहे. बाबेल हे जगाला दर्शवणारं जग आहे, राष्ट्र आहे. आणि लक्षात घ्या प्रियांनो, हे त्यावेळेस संस्कृती जी ग्रीक होती, समृद्ध संस्कृती, प्रचंड ज्ञान तिथून आलेलं आहे. जग आज देखील त्याला फॉलो करतात. त्यांच्या तत्वज्ञानांना, त्याच्या तत्वांना आज देखील फॉलो करणारे कॉर्पोरेट लेवलमध्ये अनेक पुस्तक आहेत, अनेक गोष्टी आहेत. आपण कशालाच डॉमिनेट करत नाही. ते ज्ञान परमेश्वरानेच दिलेलं आहे. प्रत्येक ज्ञान हे कुठून आहे. हॅलो, प्रत्येक ज्ञानाचा स्रोत कोण आहे. याच नबुकदनेस्सरला आपण बघतोय की यशा 25 मध्ये आपण वाचलं ना की तो माझा सेवक नबुकदनेस्सर बनलेला. तर प्रियांनो, हे लक्षात घेऊन चालायचं. कधीही आपण जास्त प्रिय आहे असं म्हणलं तरी चालेल, आपण स्पेशल आहे म्हणलं तरी चालेल, पण याचा अर्थ असा होत नाही की शेजारचा हा जो ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही तो अपात्र ठरतो. मी दुसरे शब्द नाही वापरत की त्याला नाही का तुम्ही काहीतरी बोलायचं नाही. तो पण देवाचाच पात्र आहे. देव त्याला यूज कधीही केव्हाही करू शकतो. तुमच्या कल्याणासाठी पण तो शेजारच्याला उभा करू शकतो. तो त्याच्या पर्पजनी लोकांना यूज करतो. लक्षात घ्या. तुम्ही स्पेशल आहात म्हणून तुमची निवड झाली. आज तुम्ही इथं बसलेला आहात. एकदा क्लॅप द्या स्वतःसाठी. मंदिरामध्ये साधी गोष्ट नाही आहे. त्याचं वचन ऐकणं साधी गोष्ट नाही आहे प्रियांनो. तुम्ही खूप ज्ञानी असाल, पैसे वाले असाल, खूप काही तुमच्याकडे पदं असतील, पण ते मॅटर करत नाही. देवाची कृपा आहे की तुम्ही इथे त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या संतगणामध्ये, त्याच्या समक्षतेमध्ये बसलेला आहात. प्रियांनो, आता एक घटना अशी आहे की त्यांनी देवालाच चॅलेंज केले की मी संपूर्ण सुवर्ण मूर्ती तयार करतो. आणि इथं कसं सैतानिक प्रेझेंटेशन आहे बघा. प्रगटीकरणाचं पुस्तक 13वा अध्याय 18वा वचनामध्ये असं सांगितलंय की त्या ख्रिस्त जो विरोधक येणार आहे त्याचा नंबर 666 असणार आहे. 60 फीट 60 हात, त्याच्यातला 6 घ्या. 6 हात रुंद, त्याच्यातला 6 घ्या. आणि 6 वाद्य, ते 6 घ्या. 666 हा ख्रिस्त विरोधक प्रत्येक वेळी उभारणार तुमच्या विरोधात. त्याला विसर पडला, त्यांनी उभा केला एक स्टॅच्यू. हा ख्रिस्त विरोधक येणारा पण असंच आहे. पवित्र मंदिरामध्ये त्यांनी देखील एक मूर्ती बसवणार आहे. बायबल सांगतं हे होणार आहे. आता तो समय आलेला आहे. जेव्हा 10 राज्य एकत्र येतील त्यावेळेस ही घटना घडणार आहे. हे आधीच देवाने दाखवलं की बाबेल सारखी ही घटना घडणार. अशी इमेज उभी राहणार आणि त्या इमेज पुढे तुम्हाला वाकवण्यासाठी असंच भाट घोषणा करणार. झुका. लक्षात घ्या. आता इथं देवाच्या या गोष्टीला चॅलेंज की पूर्ण सुवर्णमूर्ती त्यांनी बनवली, माझी सत्ता अजरामर राहणार. आणि मग कोणाकोणाला बोलवलं तर इंग्लिशमध्ये खूपच चांगलं आहे. 2ऱ्या वचनामध्ये बघा. आणि इथं सगळे आले बरं का. डेडिकेशन ऑफ द स्टॅच्यू. ती मूर्तीचं आता डेडिकेशन, समर्पण, इन्व्हिटेशन कार्ड छापते. सगळ्या परगण्यामध्ये गेले, हो की नाही. सगळ्या परगण्यामध्ये सगळे आले. कोण कोण आले. गव्हर्नर्स आले, राज्यपाल आले, न्यायाधीश आले, सगळे IPS अधिकारी, सगळे IS अधिकारी, सगळे प्रांत, सगळ्यांना इन्व्हिटेशन. सगळ्यांना बजावण्यात आलं की राजाने स्थापन केलेल्या मूर्तीचं समर्पण आहे. डेडिकेशन सेरेमनीसाठी यू आर इन्व्हायटेड. सगळे लोक हजर. आणि त्याच्यामध्ये शद्रक, मेशक, अबेदnego म्हणजे हनन्या, मिशाएल आणि अजरा हे तिघांना देखील मिळालं, कारण ते अधिपती होते. स्पेशल इन्व्हिटेशन त्यांच्यासाठी किती छान छापलं असेल. कदाचित सुवर्ण अक्षरात तिथे लिहिलं असेल की डेडिकेशन सेरेमनी या दिवशी या ठिकाणी दुरा नामक
या ठिकाणी ते खोऱ्यातलं एक क्षेत्र होतं आणि त्या ठिकाणी ते उंच अशी ती मूर्ती बनवली होती, नाही का. 90 फीट हाय होतं ते. हात म्हणजे एक हाताचा 1.5 फूट असं होतं. 90 फीट हाय, 9 फीट रुंद असं त्याचं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती का, एक्सकेव्हेशन मध्ये परवा उत्खननामध्ये काही वर्षांपूर्वी उत्खननामध्ये भूगर्भशास्त्रज्ञांना एक दुरा नामक एरियामध्ये, म्हणजे आत्ताचं बाबेल म्हणजे इराक आणि परिसर, सत्य बोलतोय, जाऊन चेक करा. बायबल हे कायमस्वरूपी कुठेही सत्य सांगणार आणि सत्यच ठरणार. इराक आणि संबंधित परिसर, त्यावेळेचं बाबेल राज्य. आणि आता एक्सकेव्हेशन मध्ये उत्खननामध्ये असं सापडलं की जवळजवळ 40 फूट उंच आणि इकडं असं रुंदीला कितीतरी 20 हात, काहीतरी 20 फूट रुंद असं एक पाया सापडला त्यांना, पाया. आता त्या शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की हे जे दुरा नामक हे होतं ते एरिया हे आहे. आणि या एरियाची स्टॅच्यू त्या काळात स्थापिली होती 2600 वर्षांपूर्वी. किती? 2600 वर्षांपूर्वी ज्यावेळेस ही घटना घडली, ज्यावेळेस नबुकदनेस्सर राजाने ही मूर्ती उभी केली होती, त्या मूर्तीला ज्या पायावर उभं करावं लागणार होतं त्याचं कॅल्क्युलेशन, तीच पाया आहे. हे सिद्ध करत आहे की ही घटना घडून गेली आणि याच ठिकाणी घडली. किती किती बायबल सत्य. आपण कोणी सांगितलं नाही, त्या भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात की ती मूर्ती या ठिकाणी उभी असावी, कारण तेवढ्या मूर्तीला एवढा मोठा पाया लागतो. आणि मग ती मूर्तीसाठी इन्व्हिटेशन सगळीकडे गेले, सगळ्यांना आले, सगळे आले. काय काय बघा त्याच्यात दुसऱ्या वचनामध्ये आहे का? हा, प्रिन्सेस, गव्हर्नर्स, कॅप्टन्स, जजेस, ट्रेझरर्स, काउन्सिलर्स, शरीफ्स म्हणजे सगळे ते शहराचं सगळं कायदा सुव्यवस्था पाहणारे, आताचे नाव आहेत नाही का, तुम्ही कमिशनर म्हणा, DYSP म्हणा, SP म्हणा, सगळे. अजून अँड द रूलर्स ऑफ द प्रोव्हिन्सेस, हे सगळे अधिपती त्या डेडिकेशन सेरेमनीसाठी इन्व्हाइट केले गेले. वाव, तुम्हाला पण आलं, तुम्ही पण काहीतरी अधिपती आहात, सगळ्यांना मिळतंय. प्रत्येक वेळी या जगामध्ये नबुकदनेस्सर ओरडून ओरडून सांगतच असणार आहे शेवटपर्यंत की झुका माझ्यासमोर. प्रत्येक वेळी तू म्हणणार आहे तुम्हाला या झुका. हे सगळे लोक जमा झाले. काय ते सीन असेल. अखिल पृथ्वीवरचं सगळ्यात मोठ्या साम्राज्यातील सगळे अधिपती, सगळे गव्हर्नर्स, राज्यपाल, त्यांना एस्कॉर्ट करणारी टीम, त्यांचे VIPs, त्यांचे एस्कॉर्ट करणारे बॉडीगार्ड्स, गव्हर्नर, हे चला आमच्या याचा गव्हर्नर येत आहे, सारखा बाजूला. त्यांना कुठे कुठे VIP समोर आहेत, समोर आहेत, मूर्तीच्या अगदी समोर VIP. हा चला चला. त्यांच्यानंतर कोण आहे? गव्हर्नर नंतर सगळे रँक नुसार आहेत. ते नीट अभ्यास केला ना, ते बरोबर रँक नुसार दिलेले आहेत. सगळ्यांची व्यवस्था झाली. कॉमन पब्लिक पर्यंत मागं असेल, बॅरिगेट्स लावून चला चला उभा राहा. लक्षात घ्या, असंच सेरेमनी झालं ते. आणि मोठा ऑर्केस्ट्रा, मोठ्या स्टेजवर हे सगळे वाद्य घेऊन वर्शिप लीडर्स, कमान आता वाजणार बँड, हे बँड ते बँड आता चालूच आहे, हो की नाही. बँड वाले सगळे तिथे हजर. हे सगळा मोठा धूमधडाक्यात डेडिकेशन होणार. लक्षात येते. कदाचित त्यांच्या पद्धतीने भक्तिमय वातावरणात त्या मूर्तीचं समर्पण झालेलं असं. आता फक्त गुडघे टेकण्यासाठी पुंगी वाजवायची बाकी होती. त्याला काही ठिकाणी ड्रम्स पण म्हणलेले, इथे पुंगी म्हटलंय, काही ठिकाणी ड्रम्स इंग्लिश मध्ये. सगळ्या प्रकारची ही वाद्य घेऊन. तुम्हाला एक लक्षात येते का बघा, आज हेच घडत आहे ना जगामध्ये. सगळ्यात मोठी गल्लत जी होती ना, वर्शिप मध्येच होती. म्युझिक मध्ये एवढी पॉवर आहे ना की ती जागा स्लिपरी आहे. अशा बॉर्डरवरती आपण चाललेलो आहोत ना या ठिकाणी, आणि खूप मोठी गल्लत पूर्ण जगभरामध्ये झालेली आहे आणि शैतान त्याच्यात यशस्वी झालेला आहे. वर्शिप करणं म्हणजे गाणं गाणं. हे इतकं डोक्यात बसवलेलं आहे ना सगळ्या विश्वासणाऱ्यांना की वर्शिपचा अर्थच विसरले. ते वर्दशिप पासून वर्शिप आलाय. वर्द, त्याला जी योग्यता देणं, ह्याला त्याला अर्थ आहे. ती योग्यता कशी देऊ शकतो आपण? त्याला आदर देऊ, त्याची आज्ञा पाळणं हे सगळ्यात मोठा यज्ञ आहे. ते खऱ्या अर्थाने आराधना आहे. तुम्ही एकही गाणं गाऊ नका, पण त्याच्या आज्ञा जर पाळत प्रभू येशू ख्रिस्तासारखं, तर तो तुमच्यासाठी गीत गाईल.
हे काय तुम्ही गीत गाताय? सपन्यात 17 मध्ये माहिती आहे ना, तो तुमच्यासाठी गीत गाईल. तुम्ही फक्त आज्ञा तर पाळा. ही खऱ्या अर्थाने वर्दशिप आहे, पण तरी ती फारी गल्लत सगळीकडे होऊन बसलेली आहे की गाणं गाणं म्हणजे वर्शिप आहे हे डोक्यात बसवलंय तुमच्या. खरी वर्दशिप ती आहे की 5 वाजताची सभा आहे तर 4:30 घालमेल नाही का, लवकर जायला पाहिजे. मला टाइम आपल्याला माहित आहे, माझं घर किती लांब आहे, तिथून मी ते किती वाजता पोहोचणार, ट्रॅफिक मध्ये लागलं तर किती वेळ लागणार, 4:45 माझी एंट्री तिथं व्हायला पाहिजे, कारण माझा बॉस तिथं आहे, राजेश्वर तिथं आहे, देवादिदेव तिथं आहे, तो तिथं असणार आहे, तर माझी एंट्री मी किती लवकर केली पाहिजे. हे आहे वर्दशिप. इट स्टार्ट्स फ्रॉम होम, इट स्टार्ट्स फ्रॉम हार्ट. इथून तुमचं सुरुवात होती परमेश्वराला खरी आराधना द्यायचं. ही गल्लत होऊन बसले प्रियांनो. गाणं गाणं म्हणजे वर्शिप आहे. एकही गाणं न गाता सुद्धा तुम्ही देवाला आराधना देऊ शकता आणि तो कायम तुमच्यावर खुश राहू शकतो. आज्ञा पालन, त्याला आदर देणं, त्याच्या लोकांचा आदर देणं, त्याच्या वचनाचा आदर देणं, या प्रत्येक गोष्टी करण्यासाठी त्यांनी बनवलंय. परंतु सगळ्यात मोठा ट्विस्ट करणारा माणूस शैतान, जो म्युझिकचा बॉस होता, जो स्वतः म्युझिक नाही का, त्याच्याबद्दल आपण बायबल स्टडीमध्ये शिकलो की सर्व सुर, सर्व ताल, या सगळ्यांचा राजा, सगळं काही स्वतः सोबत ठेवणारा, परम परमेश्वराची आराधना करणारा तो लुसिफर, ग्रेट म्युझिशियन, ग्रेट ऑर्केस्ट्रियन, काय म्हणताय ते कमीच आहे त्याच्याबद्दल. इतका महान रीतीने ते सगळ्या ताल सूर. आता किती सुमधुर गीत हे चालू आहे, म्युझिक मी बोलत असताना किती छान वाटतं ते मार्क बॅकग्राऊंडला. हो, ते ताकदच आहे म्युझिकची, त्याच्यामध्ये नाही, त्याच्यात ती ताकद आहे. त्याचा यूज करणारा एकेकाचा, त्याचा सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणारा तो होता. पर सर्व समर्थ देवाचे आराधक तो करत होता. आणि आज देखील आपण आराधनेमध्ये त्याच म्युझिक, तशाच म्युझिक किंवा त्याच संगीताचा वापर करून आपणही परमेश्वराची आराधना करतो. आणि अंधकाराच्या दैवत म्हणजे शैतानाची आराधना देखील त्याच प्रकारच्या म्युझिक होत आहे आजपर्यंत, आता सुद्धा. म्हणून आराधना काय हे पहिल्यांदा समजून घ्या. आराधना ही फक्त गाणं गाणं नाहीये, 2 टाळ्या वाजवले नाही का, इकडे तिकडे आपण हे केलो. आराधनेच्या अनेक प्रकारांपैकी एक आहे म्युझिक, जे तुम्ही गीत गाऊन करता ना. परमेश्वराला आराधना देणाऱ्या अनेक प्रकारांपैकी एक आहे, ज्याला मोठेच मेट्रो होऊन बसलाय. नव्हता का तिथं देव? होता. ते आराधक नव्हते का? होते. किंबहुना मी तर म्हणेन, असं म्हणणार नाही की कदाचित त्यांच्यापैकी अनेक जण आपल्या टक्केवारीप्रमाणे अजून चांगले असतील, सत्कर्म करत असतील, चुगलीखोर नसतील, चांगलेच विचार करत असतील आणि सगळ्यात मोठं डोनेशन उभं करणारे असतील. काही कुठं आंदोलन करायचं असेल तर ते सगळ्यांसाठी उभे राहतात, असे लोक असतील. आपण हे सगळं उलट नाचून गाऊन सुद्धा परत दुसरीकडे पण रविवार संपला की सोमवार ते शुक्रवार आफ्टरनून आपलं दुसरं चालूच असतं. चलो दुसरे म्युझिक. स्लिपरी जागा म्हटलं ना मी, खूप निसरडी जागा आहे. कळतच नाही की तुम्ही शैतानी पाशात पडलात की देवाच्या ह्याच्यात पडलेला. ही खूप स्लिपरी जागा आहे, हे घेऊन तो बसलेला आहे. आराधनाची आज नाही तो विषय. आराधना आहे, त्याचे अनेक प्रकारांपैकी एक आहे, लक्षात ठेवा. बघायचं ते शब्द. आज किती भारी ते काढले पाहिजे. त्या शब्दांसाठी घ्या, ते शब्द उमजून गा, मग तुम्हाला कळेल. जे म्हातारे ते पण नसतील. शब्द घ्या ना, ते शब्द घ्या. त्याच्या परमेश्वराची महत्कृत्य त्या शब्दांमध्ये आहे. त्या स्तुतीच्या गीत मध्ये त्याची कार्यांची महती आहे. ते शब्द घ्या आणि गाण, मग तुम्हाला कळेल. यस, बँड आज खूप छान वाजवला, ह्यांनी खूप छान वाजवलं, त्यांनी खूप छान. मला आज फील गुड वाजस. फील गुड मध्ये चाललो आपण. फिलिंग गुड. ते काय माहितीये का? ते काय माहितीये का? तुमचं सोल गातो फक्त. आत्म्याला नाही काय फरक पडत. तुमच्या आत्मा आत्म्याबरोबर जोडला पाहिजे. देवाचा आत्मा तुमचा आत्मा जोडला पाहिजे. सोलला चांगलं लागणारच सगळे चालू आहे. आता सुद्धा जे म्युझिक चालू आहे ना, त्याच्याने माझा जीव खूप छान वाटतं, जीवाला माझ्या. पण आत्म्याचं अन्न तर फक्त वचन आहे. फिडिंग, त्याचं फिडिंग हेच आहे. याचं काहीच नाही आहे. सोल फक्त जीवाला सगळं चांगलं वाटलं पाहिजे.
या गायकाचं गीत मला ऐकलं ना, किती छान गातो, तो दिसायला छान आहे, त्याचं गाणं आवडतं. सगळं काही असं, सगळं काही जीवाला समाधान होईल अशा गोष्टी चालू आहेत. म्हणून खरे आराधकांनो, मला तुम्हाला हे सांगू दे की गीत गाणं हे अनेक आराधनाच्या प्रकारांपैकी एक आहे, ज्याला तुम्ही 100% बनवून ठेवू नका. खरी आराधना ती आहे ज्याला सर्वप्रथम येते आज्ञापालन आणि त्याचा आदर करणं, आणि नंतरच्या गोष्टी अजूनही आपण पुढे बघूयात. पण इथं बघूयात, हे आज देखील घटना घडत आहेत. आज देखील आज वाटायला शिंग, बासरी, सतार, सरंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच कुठे यायचंय? गुडघ्यावर यायचंय. कसलं मोठं चॅलेंज आहे. हा एवढा डेंजर राजा आहे, जाळपोळ करणारा प्रमुख आहे. काय पण झालं की अग्नीच्या भट्टीत. ह्याच्या अगोदर 2 सेवकांना सिद्की आणि अहबला त्यांनी जाळलं होतं, स्लो आगीवर जाळलं होतं. त्रास होईल असं मारलं होतं. डेंजर. ते सीन पाहत नाही तुमच्यावर, बेकार आहे. फक्त इथे याची यावेळेस सटकली म्हणून तो 7 पट भट्टी वाढवा म्हणला. असा डेंजर, म्हणून म्हणजे जाळपोळ करणारा म्हणतो. एवढा रागिष्ट, क्रूर. त्या राजाच्या, यहुदी राजाच्या डोळ्यासमोर मुलांना मारलं आणि नंतर त्याचे डोळे फोडले. तो राजा. पण त्याही राजाला गुडघ्यावर आणणारा, दंडवत घालायला लावणारा आपला देव आहे. तोच म्हणतो की देवादी देव खरा देव आहे. पण तोच थोड्या वेळाने पलटतो. सेम आपण पण तसंच करतो. रविवारच्या या उपासनेमध्ये वचन ऐकतो, वाव काय ग्रेट रिव्हिलेशन, ते किती सुंदर झालं, किती आराधना छान झाली. इथून गेलो, मंडेला गेलो की इथून जरी गेलो, एक सिंगल पीस एक्स्ट्रा नाही पडलं. टाटा तो तरी एखाद्याची सटकती. आपला बदल किती लवकर होतो बघा. नबुकदनेस्सर राजाला 10 ते 20 वर्ष लागली. हॅलो, मला 10 ते 20 वर्ष लागली. आपण त्याच्यापेक्षा ग्रेट आहे. आम्हाला एक शेड लागतं. इथून बाहेर पडलो, बाजूचा चहा माझ्यापेक्षा कमी भरला, जास्तीचा भरला असेल तरी डोक्यात एखाद्याबद्दल राग येतो. सर एवढं काय, घरातल्या पीसची लांबची गोष्ट, एवढ्याशा गोष्टीवर आम्ही सटकतो. सर ख्रिस्तांवर तर आमच्यात जास्तीत जास्त कमी आहे. आम्ही थोड्याच काळात विसरतो. एवढा मोठा राजाला 10 ते 20 वर्ष लागली की खऱ्या देवाला विसरण्यासाठी. आपण पावलोपावली बायबल स्टडी गुरुवारी घेतो, शुक्रवारीच देवाला प्रश्न पडत असेल, साईडच्या 2 देवदूतांना प्रश्न पडत असेल की ह्याला कसं हँडल करू. एवढी ही मंडळी कष्ट घेते, बायबल स्टडी घेते, ऑनलाईन प्रार्थना करते, परत युथ मीटिंग चालू झाली आहे शनिवारी, परत महिला मीटिंग चालू केली, किती काय काय करत आहे. पण ही व्यक्ती आत्मा तर कणतच आहे, माझा पण कणत असेल. किती जर आपण अनेक ठिकाणी त्रुटीमध्ये आहोत. भट्टी आली म्हणून सांगतो. त्या भट्टी याच्यासाठी होती ना, सोनं जुन्या पद्धतीत खरं चांगलं होतं. जुन्या पद्धतीत भट्टीत अजून सुद्धा काही ठिकाणी आहे. सोनं एवढ्याच प्रकारे तापवलं जातं. लोखंड सुद्धा वितळेल. ते वेगळ्या प्रकारचे पात्र असतात ज्याच्यात वितळवलं जातं. त्याच्यात प्रत्येक वेळी फिल्टर असं केलं जातं आणि ते कचरा बाजूला काढतात, परत तापवतात, परत कचरा बाजूला काढतात. हे इथपर्यंत होतं जोपर्यंत तो भट्टीचा जो नियोजन करणार आहे ना, त्याचा चेहरा त्या सोन्यामध्ये दिसत नाही ना, तोपर्यंत केला जातो. रोम करा 7:29 मध्ये पण तेच म्हणते की तुम्हाला माझ्या प्रतिमेप्रमाणे, ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे, सेम इमेज त्या सोन्यामध्ये एवढं तुमचा, म्हणून तुमचा प्रयोग चालू आहे देवाचे. इकॉनॉमिकली नोकरी आहे, पैसा पुरत नाही, इकडे हे तर तिकडे ते. एवढ्या समस्येतून देव तुम्हाला घेऊन जात आहे, भट्टीतून घेऊन जात आहे. त्याला एकच करायचं, त्याला मुद्दामून त्रास द्यायचा नाही हो. त्याला त्याच्या इमेज प्रमाणे तुम्ही रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. त्याला ख्रिस्ताला तुम्ही रिफ्लेक्ट करणारे व्हावा, यासाठी तुम्हाला रोज भट्टीतून करणार. त्रास द्यायचा म्हणून नाही करत. मला हे सांगायचं नव्हतं या विषयाने, ते भट्टी आलं म्हणून सांगितलं की ऍक्च्युली हे प्रोसेस आहे ती. तुमचा कचरा त्या भट्टीतूनच तुम्ही ताऊन सुलाखूनच बाहेर पडणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सोनं असेल तरच, नाही तर हा देव, ही मंडळी, लोक रे बाबा निघालो असे लोक.
सोनं टिकणारच, भट्टीतून जावंच लागणार. जोपर्यंत त्याला रिफ्लेक्शन दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार. प्युरिटी देव तसंच करतो. आता इथं तो त्याला दमच दिलाय की नाही पाया पडला की कुठं भट्टीत जळपोळ करणारच आहे, हा लगेचच भट्टी टाकतो. मग आता इथं काय झटडलं बघा की नबुकदनेस्सर राजा हे अंत समय पण होणार आहे. हे कधी होणार आहे? अंत समय पण होणार आहे. आपण पुढील भागात बघणारच आहे ते कसं होणार आहे, कसं होणार आहे. लक्षात घ्या, मी आज तुम्हाला हे सांगतोय की हे तिघ अज्र्या, मिशाएल आणि हनन्या म्हणजे शद्रक, मेशक, अबेदनगो हे चांगलं करत असताना परीक्षा आली होती त्यांच्यावर. हॅलो, काय करत होते? किती चांगलं राहत होते. त्या देवाची आज्ञा पाळत होते की हा अधिपती आमच्यावर आहे, तू नेमलेला आहे आणि मला दिलेलं काम मी नेटाने करत आहे. परराज्यामध्ये येऊन गुलामगिरी असताना एक चांगल्या पदावर येऊन आता ते काम करत आहेत. चांगलं वागत असताना हे प्रॉब्लेम आलेला आहे. असं तुमच्यात कोण आहे का चांगलं वागत असताना प्रॉब्लेम आला? अनेकांना वाटत असतं किती मी चांगलं वागत आहे. अनेकांच्या मनात आज प्रश्न आहेत बरं का, अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. मी देवाची भक्ती करते, मी वर्शिपमध्ये, मी हाऊस ग्रुप लीडर आहे, मी महिलांचं चालवते, मी युथचं चालवतो, कोण काय 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 सगळ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी काय काय, पण हे सगळं चांगलं करत असताना प्रॉब्लेम आहेत का? खरं खरं सांगावं, आहेत की नाही? कितीतरी समस्या आहेत. आरोग्याच्या समस्या असतील, नोकरीच्या समस्या असतील, छोकऱ्याच्या समस्या असतील, म्हणजे लग्नासंदर्भात म्हणून अनेक गोष्टी, अनेक ठिकाण नाही का, पैसा पुरत नाही, हे तर विशेष खूप आहे. कुठं आपण घेणार आहे बरं का, त्याच्यावर आर्थिक भरभराटीवर घेणार आहे काय, हे मॅनेजमेंटवर घेणार आहे आपण. बिब्लिकली वाट बघायचा प्रेयर करा. बिब्लिकली इकॉनॉमी अँड प्रॉस्पेरिटीवर आपण शिकवणार आहे ही मंडळी. आणि त्याच्यानंतर मग बघा बेदारी कशी, तुमचं कुठं चुकतंय हे सुद्धा तुम्हाला कळेल. हे समेन हे होणार आहे. चांगलं होत असताना ह्यांच्यावर प्रॉब्लेम आला हो आणि मग त्यांना सांगण्यात आलं की हे वाजलं, आज देखील चांगलं वागत असताना सुद्धा तुमच्यावर अनेक समस्या येतात आणि झोपण्यासाठी सांगितलं जातं. लक्षात, चांगलं वागत असताना काय होणार. आता इथं पुढे काय स्टोरी घडते की ते तिघ झुकत नाहीत आणि त्यांची तक्रार लगेचच आठव्या वर्षात नाही का, लगेचच ते दुसऱ्या क्षणी, का बरं, प्रेम करणारे लोक होते सोबत. आणि त्यांना कसं कळालं हे झोपले नाहीत म्हणून? वॉच ठेवणारच. आणि त्यांना माहित होतं त्यांचं जीवन हे परात्पर देवाची सेवा करतात आणि म्हणून हे झुकणार नाहीत. आणि मग त्यांना लक्ष देण्यात आलं. आणि आता राजासमोर पुढे स्टोरी काय होते बघा. राजाला राग येऊन राजा त्याच वेळी म्हणू शकला असता, घाला त्यांना भट्टीत ज्याप्रमाणे ठरलंय. पण राजाने त्यांना काय केलं? बोलावलं. राजा काय करतो? बोलावतो. कारण हे साधे लोक नव्हते, ते IAS ऑफिसर्स, परगण्याचे अधिकारी. त्यांना बोलवलं. आणि पुढे काय स्टोरी, त्यांना बोलवण्यात आलं. आणि राजा काय विचारतोय त्यांना? 13-14 पुढे. हे ऐकून नबुकदनेस्सर क्रोधाने संतप्त होऊन शद्रक, मेशक, अबेदनगो यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले. नबुकदनेस्सर त्यांना म्हणाला, हो शद्रक, हे ट्रान्सलेशन नाहीये, अरे शद्रका, मेशका, अबेदनगो असं आहे. ते आहे का तुमच्या बायबलमध्ये? असेल बघा, BSIच्या ट्रान्सलेशन मध्ये आहे. अरे शद्रका, मेशका, अबेदनगो. हा, मोबाईलच्या नाही, हा बस. अरे हा, आता रागात होता ना. अरे आणि बॉस आहे तो, किंग आहे तो, अधिकारी जरी असला तर काय, अरे शद्रका, मेशका, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? हे आज देखील होत आहे. सेकंड चान्स दिला त्यांनी. सेकंड चान्स. ही इज द किंग, ऑलमायटी किंग होता तो पृथ्वीवरचा त्यावेळेचा. त्यांनी ते ऐकलं म्हणू शकला असता, घाला त्यांना भक्ती, ते सांगायला तरी कशाला आलात तुम्ही? एवढी दहशत होती त्याची. असं असताना तो सेकंड चान्स देतोय आणि विचारतोय, परत म्हणतोय, आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचं ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्ती पुढे. स्ट्रॅटेजी सांगतो तुम्हाला बाबेलचं.
तो इतका चांगला राजा होता, तो तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या दैवतांची उपासना करण्याची मुभा देत होता. आज आपण संपवत आहोत अशा वेळी की पुढच्या पार्टमध्ये आपल्याला त्याचं अजून रहस्य बघायचंय की ते कशा पद्धतीने शेवटच्या दिवसाला लागू पडतं, त्याच्यात काय लपलंय, त्याच्यात ख्रिस्त येतो कसा, हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. पण आज आपण या गोष्टीला थांबत आहे की इथं पहा नीट की इथं परमेश्वर आपल्याला दाखवत आहे की नबुकदनेस्सर राजा अशा पद्धतीने तिथं जीवन जगू देत होता लोकांना की तुम्ही कुठल्या प्रांतातून तुला कैदी करून आणलंय, तू यहुदी आहेस, तू यहुदी पद्धतीने तुझी आराधना कर, तू कुठून आला, इंडियामधून हा, तू इंडिया, तो राजा तसं करायचा. आणि आता त्याचा काय आग्रह आहे की मी तुम्हाला एवढं स्वातंत्र्य दिलेलं असताना आज मी एक आज्ञा केली तुम्हाला, कारण 10 वर्षानंतर एक रिवॉर्ड झाला, इतिहास सांगतो. त्याच्या विरुद्ध बंड झाला त्यांच्या अंतर्गत आणि ते बंड मोडून काढलं नबुकदनेस्सरांनी. आणि त्याला हे दाखवायचं होतं मीच राजा आहे आणि आता माझ्या बरोबर कोण आहे बघणारच आहे, मी करा ती मूर्ती, माझंच राज्य असणार. आणि परमेश्वराने चॅलेंज केलं आणि ते रिवॉर्ड विरुद्ध त्याला चेक करायचं होतं की कोण माझ्याबरोबर आहे का नाही. आणि त्याच्यासाठी हे सगळं त्यांनी प्लॅन केला होता असं इतिहासकारांचं देखील म्हणतं. पण बायबल जे सांगते आपण ते पाहूयात. प्रियांनो, तिथं ते एक गोष्ट तर करतोय की तुम्ही तुमची भक्ती तर कराच, संडे नो प्रॉब्लेम. पण मंडे ऑर्केस्ट्रा बघा गल्लीत, फ्रायडे इव्हनिंगला तुमची मध्यस्थी संपल्यावर पबमध्ये माझी बर्थडे पार्टी, चांगलं पब आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घेऊ नका हो, पण येऊ शकता. तुम्ही तुमची करा ना भक्ती. रविवारी जा ब्रदर, गुड, रविवारी जा तुम्ही. बायबल स्टडी, गुड, तुम्ही बायबल स्टडी झालं बेटा, तुमचंही करा, आमचंही करा. शैतानाची ही स्ट्रॅटेजी आजपर्यंत चालू. आपला अनेक युथ, अनेक लोक न कळत या पाशामध्ये अडकत आहेत. हा नबुकदनेस्सर आज देखील बँड वाजवून हीच धमकी देत आहे की झुका, तुम्ही तुमचं करा, नाही म्हणत नाही, पण माझंही करा. त्याला फक्त डायल्यूट करायचं आहे. एकदा डायल्यूट झालं की पोल्यूट व्हायला वेळ लागत आहे. एकदा पोल्यूट झालं की डिस्ट्रक्शन ठरलेलं आहे आणि फिनिश. आपल्याही मंडळीमध्ये मी डोळ्याने पाहत आहे, मला अजून त्या प्रत्येक व्यक्तीला भेटायचं आहे की ज्यांचा अशा पद्धतीने जीवनामध्ये डायल्युशनची सुरुवात झालेली आहे. डायल्युशन म्हणजे काय, हे चालतंय की थोडं लेट, इट्स ओके, काय हरकत, आपलं लेटच चालू होते की आपलं लेटच चालू होतं, इट्स ओके. डायल्युशन, स्टार्टिंग डायल्युशन, शुद्ध पाण्याला डायल्यूट करायचं काम एकच थेंब, इट्स ओके. चाललं की काय बोलले का पास्टर, नाही लीडर्स काय बोलले, इट्स ओके. कारण तू महत्वाचं काम होतं की तुझं महत्वाचं काम, इट्स ओके. देवालाही कळतं एखाद्या वेळेस महत्वाचं काम असतं, पण प्रत्येक वेळी डिले करणं, इट इज अ प्रोसेस ऑफ डायल्युशन. आणि मग पोल्युशन कुठे चालू होतं, मग पोल्युटेड म्हणजे ते चुकीचे विचार यायला लागतात, चुकीचे विचार तो घालू लागतो आणि डायल्युशननी सुरुवात झालेली गोष्ट नाशापर्यंत जाऊन पोहोचते. प्रोसेस आहे डायल्युशन, पोल्युशन, डिस्ट्रक्शन आणि फिनिश. खरंच अशा पद्धतीने मंडळीपासून लोक दूर जातात, परमेश्वराच्या भक्तीपासून दूर जातात. त्यांना जगिक गोष्टींचं महत्व एवढं वाढवून ठेवतो तर डायल्युशनची एक प्रोसेस आहे ती की परमेश्वराच्या पुढे ते काम, आणि ते काम इतकं महत्वाचं आहे की तुम्हाला ते आदेशासारखं वाटतं. म्हणून म्हणतो की नबुकदनेस्सर आज देखील आदेश देत आहे, वाजवत आहे तो बँड, हे महत्वाचं आहे. तो तुमचा बॉस असेल, तुमचं काम असेल, तुमचा व्यवसाय असेल, हे डायल्युशनचं काम आजपर्यंत चालू. तुम्ही करावं तुमचं, पण माझंही करा ना. भयानक गोष्ट आहे. हा इतका शातीर आहे ना, हा शैतान इतका शातीर आहे नबुकदनेस्सर, तो तुम्हाला कधी कधी नाशाकडे घेऊन जाईल सांगता येत नाही. तुम्हाला मुभा दिलेली आहे तुमच्या परमेश्वराची भक्ती करायला, पण सेम टाइम तुमच्या परमेश्वराच्या भक्तीच्या वेळेनंतर तो तुम्हाला अडकवणार. खूप सावधानतेने वागायचं आहे. प्रत्येक म्युझिक चूज करताना, प्रत्येक गाणं चूज करताना ऐका, पण स्लीपरी जागा प्रियांनो, सावधान. मी असं म्हणणार नाही की काही तुम्ही आनंदच करायचा नाही, पण का तुम्ही एवढे प्रगल्भ आहात, का एवढं तुम्ही बायबल अभ्यासक आहात की तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही जाणू शकता की हे सैतानिक आहे, हे दैवी आहे. मग ऐका.
सुदिंग आहे म्युझिकमध्ये, हरकत नाही, पण फक्त प्रार्थनेने पण सुदिंग मिळू शकतो. कॉल हिम, ही गिव्ह यू हिलिंग. आहे सुदिंग, मान्य मला, परमेश्वरानेच म्युझिक बनवलेलं आहे. पण आज प्रियांनो मला हेच सांगायचं आहे, खूप नाजूक जागा आहे. सगळे आराधक याच ठिकाणी पडतात. सगळ्यात मंडळीमध्ये फूट पडायचं कारण आराधना आणि आराधक त्यांची टीम. बघा तुम्ही, इगो, एकमेकाला कॉम्पिटिटर समजणं, चुकीच्या गोष्टींमध्ये जाणं, पटकन घसरतात ही लोक. कारण तुम्ही म्युझिक ऐकता, तुम्ही गाणं गाता, तुम्हाला मोहात पडण्याचे अनेक प्रसंग तुम्ही स्वतः उपलब्ध करून देता. म्हणून बायबलचा पूर्ण अभ्यास करा, देवाबरोबरच वेळ जास्त घालवा. तुम्हाला पवित्र आत्मा दाखवेल की हे रॉंग आहे, हे राईट आहे, आणि मग तुम्ही चूज करा वाईजली. बी वाईज. प्रियांनो, हा आज देखील बँड वाजवत आहे आणि तो सेकंड चान्स देतो. प्रियांनो, तुम्हाला दम दाटी. बघा कसलं डेंजर चान्स आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारण्यासाठी पेत्राला फक्त एका मुलीने विचारलं, डोळ्यात डोळे घालून, तू याला ओळखतोस का? एका मुलीच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणू शकला नाही, मी ओळखत नाही. ओ माय गॉड. एक मुलगी, जीवाची भीती, मरणाची भीती, ख्रिस्ताबरोबर 2 दिवसापूर्वी म्हटलेला जीव देईन रे तुझ्यासाठी. तो काय करतो? एक मुलगी. कोण विचारलं होतं? तलवार घेऊन विचारलं होतं, ओळखता का तू ख्रिस्ताला म्हणून? इथंच जातो का तू भक्तीला म्हणून? असं विचारलं होतं का तलवार घेऊन? एक मुलीच्या नजरेला घाबरला हो. इथं तर नबुखदनेस्सर किंग होता, सम्राट विचारतोय त्यांना बोलून सेकंड चान्स. आता भयानक गोष्ट होती. खरं तर या तिघांची हालत खराब होती. आता आम्ही जेव्हा झुकलो नाही ना, त्यावेळेस गर्दीमध्ये होतो. आम्हाला वाटलं आम्ही वाचू, पण आता कुठे आम्ही? राजाच्या समोर. साधी गोष्ट आहे का? सहज वाचून जातात. साधी गोष्ट आहे. एका मुली समोर पेत्र टरकला, जेव्हा जगाला बदललं त्यांनी. असा पेत्र नंतर तो उभारला, असा उभारला की उलटा मारलेपर्यंत तो ख्रिस्ताला नाकारलं नाही. हे माझी लायकी नाही म्हणला, मला उलट टांगा. बदलला का तो? ग्रेट झाला. पण त्याच्या अगोदर एका मुलीच्या नजरेला तो घाबरला. आता तर हालत अशी होती की तो असा सर्किट राजा की ज्याच्या समोर उभा केलं गेलंय आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे, आता करा. कसं चॅलेंज? मी तुम्हाला दिली की नाही मुभा? तुम्हाला सँडल जायला दिलं ना तुमच्या चर्चला, तुमच्या कार्यक्रमाला मी जाऊ दिलं का नाही? मग आता काय झालं आमच्या कार्यक्रमाला तुम्हाला? नोकरी करता ना, आदेश आहेत ना, शासकीय आदेश आहेत ना, बोलता नाही काय साधं घ्यायला लागलं काय तुम्ही? आता राजाच्या नजरेला नजर मिळून सांगायचं. आता काय म्हणतात नाही का, तुला या बाबतीत उत्तर देणं आम्हाला योग्य वाटत नाही. असं मुंडी छाटलं असतं त्यांनी, मुंडी. त्याचं उत्तर काय? नाही, मला नाही वाटत तुम्हाला आम्ही उत्तर द्यावं. दुसरं काय माहितीये का? आमचा देव ज्याच्यावर मी श्रद्धा ठेवतो तो वाचवू शकतो. हॅलो, काय करतो? आहे का ते वचन वाचा? तो वाचवू शकतो. पण तरी नाही वाचवलं ना तरी आम्ही हे करणार नाही. आहे का फेत असा तुमचा? काय प्रॉब्लेम काय नाही ख्रिस्ती जीवनातला? त्यांनी वाचवलं ना मग तो राजा आहे, राजांचा राजा. राजा हो का राजा, प्रभू हो का प्रभू. नाही वाचवलं तर असा जिगरा पाहिजे. शद्रक मेशक त्यांनी काय म्हणले माहितीये का? स्पष्ट सांगितले. त्यांनी स्पष्ट सांगितले की आमचा देव वाचवू शकतो, पण वाचवेलच हे आम्हाला देखील माहित नाही, कारण त्याची योजना माहित नाही. कारण देव कसा करतो माहितीये का? अनेक वेळा तो तुम्हाला प्रिव्हेंट करतो, वाचवतो संकटांपासून. 80 ते 90% तुम्हाला प्रत्येक संकटात तो वाचवणारा देव आहे.
एक 10 ते 20% तो संकटातून जाऊ देणारा देव आहे. पण 80% 90%ला आपण लक्षच देत नाही. तो प्रत्येक वेळी ऍक्सिडेंट होतात, ट्रक इथून गेली सर, वा माय गॉड, ते देवदूत धरले तुम्हाला. मुलगी माझ्या समोर पडले सर, असं पुढची गाडीच होती, मी हात सुद्धा लावू शकणार नव्हतो, पण गाडी थोडी ब्रेक लागला आणि ते स्लिप तिकडे झाला आणि माझा मुलगा वाचला. सगळ्या अनेक गोष्टी तसं सांगण्यासारख्या. 80 ते 90% देव प्रिव्हेंट करतो. 10 ते 20% ज्याच्यातून तो प्रिव्हेंट नाही करत त्यावेळेस तो त्याच्यातून जाऊ देतो. ते काय म्हणाले बघा, की ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगी अग्नीच्या बाबतीत सोडवण्यास काय आहे, समर्थ. सर्व समर्थ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो समर्थ आहे. महाराज तो आम्हाला आपल्या हातातून सोडवेल, ते कसेही असो. पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या देवतांची उपासना करणार नाही आणि आपल्याला सोडवण्याची धडवड करणार. तो सोडवला नाही तरी आमचा काही प्रॉब्लेम नाही, कारण त्याची योजना आम्हाला माहिती आहे का, किती त्यांचा अगाध विश्वास. सेम पुढे जाणार आहे आपण, तो एव्हरी टाइम प्रिव्हेंट नाही करणार, पण त्या प्रिव्हेन्शनच्या वेळेस पण आणि ज्यावेळेस तो परसिक्युशन मधून जाऊ देईल त्या दोन्ही वेळेस तो सोबत मात्र नक्की असतो. असा तो देव आहे. तो प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असणारा देव आहे. तुम्हाला काय हवंय अजून? जर तो सोबत असेल तर काय हवंय सांगा की. तो सोबत आहे, बास झालं. तो सोबत असल्यावर काय, संपला विषय. अग्नी जळू शकणार आहे, नदी वाहून घेऊन जाणार आहे तुम्हाला, का समुद्र बुडवणार आहे? 143 घरीतून वाचा, 1, 2, 3. काय नाही करू शकत, नदी बुडवू शकत नाही, अग्नी तुम्हाला जाळू शकत नाही. असा तो देव आहे. आज आपण या ठिकाणी थांबू की असा नबूकदनेस्सर प्रत्येक वेळी तुम्हाला बोलणार आहे. तुमचा विश्वास हा पाहिजे की हा नश्वर जीवन आहे माझं, कधीतरी मी मरणार आहे, कधीतरी संपणार आहे. उभे राहा ना, मग एक स्टँड घेऊन उभे राहा, एक स्टँड घेऊन उभे राहा आणि म्हणा देवा की आमचा देव याच्यातून सोडू शकतो, पण त्याची योजना आम्हाला नाही माहिती. जर त्याला त्यांनी ठरवलं असेल याच्यातून मला जायचं आहे तर तो आम्हाला जाऊ देईल, पण तो सोबत असणार आहे. आणि जर तो याच्यापासून मला वाचवायचं ठरवलं असेल तर तो कसाही वाचवेल, कसाही वाचवेल. लक्षात घ्या. कसं वाचवलं मागच्या स्वप्नाच्या वेळेस? उलट यांच्यामुळे अनेकांचं जीवन वाचलं. असा तो देव आहे. आता सावधान व्हा. म्युझिकला अशा गोष्टींना घेऊन बळी पडू नका. काय ऐकता याच्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला सैतान प्रत्येक वेळी संधी देईल की तुम्ही तुमची भक्ती करा, पण जसंच रविवारची भक्ती संपेल की माझं एक रॉक अँड रोलचं एक प्रोग्राम आहे तिथं पण या, मी ह्याच्यामुळे आनंद गमवा, एन्जॉय करू नका असं म्हणे ना, पण याचा अभ्यास करा ना, पवित्र आत्म्याला विचारा, योग्य काय ते करा. नीरस जीवन बनवा असं म्हणे नव्हे तुम्हाला, सावधान विश्राममध्ये बना असं म्हणे ना. एन्जॉय करा, पण गीतामध्येच वर्षिप आहे हे लक्षात ठेवू नका. ते अनेक आराधनेपैकी एक प्रकार आहे. आराधना द्यायची तर देवाला या तिघांसारखे द्यायला शिका. अहो त्यांनी पाहिलं नाही देवाला, न पाहिलेल्या देवाला, ज्यांनी ते कैदी गुलामगिरीचं पण त्यांनी नाही का कुरकुर न करता त्या देवाची आज्ञा म्हणून त्या राजाची सेवा केली. तुम्ही जिथे कुठे काम करताय ना त्या देवाच्या आज्ञेनुसार त्या अधिपतीच्या अधीन राहून काम करा. वचन सांगतात तसं. तुम्ही आदर करा या देशाच्या पंतप्रधानाचा, तुम्ही आदर करा या अधिकाऱ्यांचा, पण तुम्ही तुमच्या देवाचा जेव्हा प्रश्न येतो ना त्यावेळेस सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून परमेश्वराकडे ती शक्ती मागा. तो निश्चितपणे तुमच्या बाजूने उभा राहिल्याशिवाय राहणार. सत्ता भ्रष्ट करणारा तो आहे आणि सत्ता स्थापन करणारा तो देव आहे. हे वचनच आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, राजांना स्थानापन्न करणारा तो देव आहे, सत्ताला भ्रष्ट करणारा तो समय आणि बदलणारा देव आहे. तुमच्या जीवनात तुम्ही ज्या अनेक बघा बाळाला घेऊन, तुमच्या मुलांना घेऊन, मुलींना घेऊन किती समस्येतून आपण जाते, तो तयार करत आहे तुम्हाला, तो तयारच करत आहे तुम्हाला. कारण तुम्ही एका दिवसात बनणारे लोक नाहीये. तुम्ही जर एका दिवसात बनलेले असाल तर तुम्ही डायरेक्ट दानिएलासारखं वरच गेले असते. दानिएल एकदम प्युअर सोल होता, तयार होता तो.
मी आज चॅलेंज देऊ सांगतो परमेश्वराच्या मंदिरामध्ये, तुम्ही तसं प्युअर सोल दानिएलसारखे बनून तर बघा. त्याच्यासारखं तुम्हाला विदिन सेकंड उचलेल तो. विदिन सेकंड तुमचं प्रमोशन. कळणारही नाही, तुम्ही कळणार पण नाही तुम्हाला. असे मेहनतीने प्रमोशन घेता येतीलच, पण तुम्हाला देवाचा हात बघायचा आहे का, तर त्या दानिएलसारखं बनून दाखवा. दानिएलसारखे